अचलपूर तालुक्यातील परतवाडा शहरात नारायणपूर मधील विश्वकर्मा कॉलनीत सध्या मोठ्या दरोड्याने हादरली आहे। येथे राहणारे जानराव आत्माराम डहाके यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3 अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला। रात्री 2 वाजताच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात चाकू घेतलेले हे दरोडेखोर घरात घुसले। सर्वात आधी त्यांनी इंदिराबाई जानराव डहाके या वृद्ध महिलेला गाठले आणि आम्हाला नोट पाहिजे नाही तर तुम्हाला जीवे मारणार अशी धमकी दिली। अंदाजे 2 वाजले असेल, म्हणजे आम्ही घड्याळ पाहिले नाही, अंदाजाने सांगते मी 2 वाजले असेल। तर तो आला, मग कुठून आला तर माहीत नाही, माझ्या बेडजवळ उभा राहिला। तर मी त्याला विचारलं तू कोण आहे म्हटलं, तर म्हणजे तेरे को मारने को आहे म्हटलं, क्यों मार रहा, तर मेरे को नोट होला वाले। तर मग काका उठले, तर काकाने मारली त्याला काडी मारल्याबरोबर त्यानं हातावर तिचे बार केले, चाकूचे खाली पाडलं, बार केले। म्हटलं मारे मत भैया, वो पॅरालिस के पेशंट आहे। मग त्यांनी कपाडे तोडले, सगळं घेऊन घेतलं। काकाचे 70,000 गोप, 50 ग्रामचा गोप, माझ्या 20 ग्रामच्या अंगठ्या, हे सगळं तिन्ही कपाडे फोडले त्यांनी आमचे। चांगल्या साड्या, म्हणजे काच फोडला मागचा। याच वेळी जानराव डहाके यांनी हिम्मत दाखवत दरोडेखोरांवर काठीने वार केला। प्रत्युत्तर दाखल दरोडेखोरांनी तात्काळ चाकू काढून जानराव डहाके यांच्यावर सपासप वार केले, ज्यात ते जखमी झाले। मी झोपलो होतो, मी ते हे म्हणत जाऊ, दोघांना पकडला, चाकू ओढले जाईल। किती लोक होते? 3 जण। 3 जण, तिन्ही घरात शिरले होते। ठीक आहे, दंडावर। यानंतर दरोडेखोरांनी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील 1,10,000 रुपये रोख रक्कम, 5 ग्राम वजनाच्या सोन्याच्या 3 अंगठ्या आणि एक हिऱ्याची अंगठी असा एकूण 3 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज लुटून घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेची माहिती तात्काळ परतवाडा पोलीस स्टेशनला देण्यात आली। ठाणेदार सुरेश मस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। विश्वकर्मा कॉलनी नारायणपूर मध्ये झालेल्या या दरोड्यामुळे आता या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी 3 पथके तयार केली असून दरोडेखोरांचा कसून शोध सुरू आहे।